दरम्यान दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। बघूया। राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातल्या हालचालींना आता राजधानी दिल्लीमध्ये वेग आलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाची एक महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे। भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेल्या या बैठकीमध्ये एकूण 12 सदस्य आहेत आणि हे 12 सदस्य जे आहेत ते राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातली रणनीती जी आहेत ते ठरवतील। खरं तर याच्या आधी विरोधकांच्या काही बैठका झालेल्या होत्या, मात्र सत्ताधारी पक्षाकडून सुरू झालेली ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातली स्ट्रॅटेजी आहे ती ठरवणार आहे। अर्थात या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाचं नाव जे आहे ते निश्चित होईल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे, कारण जी परंपरा आहे त्याच्यानुसार जे घडल ते असं होईल की संसदीय मंडळाचे जे सगळे मेंबर्स आहेत, जे सदस्य आहेत ते सर्वाधिकार जे राष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार ठरवण्याचे किंवा भाजपचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देतील। तशा पद्धतीचा एक ठराव जो आहे तो या बैठकीत मंजूर होईल अशी माहिती कळते आहे। त्यामुळे थेट नाव अजूनही आज समोर येईल अशी शक्यता नाहीये। कदाचित नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत 24 तारखेला आणि त्याच्या आधी म्हणजे 22 किंवा 23 तारखेला आपल्याला राष्ट्रपती पदाचं एक्झॅक्ट नाव जे आहे ते कळू शकतं। मात्र तोपर्यंत हा बैठकांचा सिलसिला जो आहे तो चालूच राहील। 28 तारीख आहे अर्ज दाखल करण्याची आणि त्याच्या आधी आता दिल्लीतल्या या सगळ्या चर्चांना किंवा राजकीय हालचालींना देखील वेग आलेला आहे। कॅमेरामॅन आदर्शसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।